आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता। सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता भगिनी भ्राता। नमस्कार। आज आपण मराठी विषयामध्ये पान नंबर 33 वरील माझे शब्द माझे मित्र हा भाग पाहणार आहोत। सर्वांनी चित्र पाहायचं आहे। चित्राखाली जो शब्द आहे तो शब्दही पाहायचा आहे आणि त्या शब्दामधील काना, वेलांटी, उकार जे असेल ते गिरवायचं आहे आणि तो शब्द पुन्हा वाचायचा आहे। पहा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर माशाचं चित्र दिसत असून त्याखाली जो शब्द लिहिलेला आहे तो शब्द पाहायचा आहे, वाचायचा आहे आणि त्या शब्दामधला जो काना आहे तो काना तुम्ही गिरवायचा आहे आणि तो शब्द पुन्हा वाचायचा आहे। पहा, म ला काना मा, स ला काना सा, मासा। अशा प्रकारे तुम्ही तो शब्द गिरवायचा आहे, तो काना गिरवायचा आहे आणि तो शब्द वाचायचा आहे, मासा। पुढे बा, पुढचा चित्र आहे दादा। खाली शब्द पाहायचा आहे, त्या शब्दामध्ये जो काना आहे तो काना तुम्ही गिरवायचा आहे आणि तो शब्द वाचायचा आहे। द ला काना दा, द ला काना दा, दादा। अशा प्रकारे तो शब्द गिरवायचा आहे आणि वाचायचा आहे, दादा। ओके। पुढे पहा, चित्र कोणतं आहे? चित्र स्क्रीनवर आलेलं विमान। चित्र पाहायचं आहे, चित्राखाली जो शब्द आहे तो शब्द पाहायचा आहे आणि जी वेलांटी आहे ती वेलांटी गिरवायची आहे आणि शब्द पुन्हा वाचायचा आहे। पहा, वला पहिली वेलांटी, विमान, विमान। पहा, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला चिमणीचं चित्र दिसत असून चित्राखाली जो काही शब्द लिहिलेला आहे तो पाहायचा आहे आणि त्याच्यातली जी वेलांटी आहे पहिली आणि दुसरी ती वेलांटी पाहायची आहे आणि वेलांटी गिरवायची आहे आणि तो शब्द वाचायचा आहे। पहा, चला पहिली वेलांटी, ची, नला दुसरी वेलांटी, नी, चिमणी। अशा प्रकारे तो शब्द वाचायचा आहे, लिहायचा आहे। पहा, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक रवीचं चित्र दिसत असून चित्राखाली जो शब्द आहे त्या शब्दामध्ये जी वेलांटी आहे अस्पष्ट ती वेलांटी स्पष्ट गिरवायची आहे आणि तो शब्द वाचायचा आहे। पहा, वला दुसरी वेलांटी, वी, रवी। अशा प्रकारे तो शब्द वाचायचा आहे। पहा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एका कणसाचं चित्र दिसत असून खाली जो शब्द आहे त्या शब्दामध्ये वेलांटी ही अस्पष्ट आहे, अंधुक आहे, तर ती वेलांटी गिरवायची आहे आणि ती वेलांटी गिरवून तो शब्द पुन्हा वाचायचा आहे। पहा, नला दुसरी वेलांटी, नी, कणीस, कणीस। पुढे पहा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एक बाहुलीचं चित्र दिसत असून चित्राखाली जो शब्द आहे तो सुद्धा पाहायचा आहे आणि त्याच्यातला उकार आणि दुसरी वेलांटी पाहायची आहे आणि ती गिरवायची आहे आणि शब्द वाचायचा आहे। पहा, बला काना बा, हला पहिला उकार हू, लला दुसरी वेलांटी, ली। अशा प्रकारे तुम्ही तो शब्द गिरवून लिहायचा आहे, वाचायचा आहे। पुढे पहा, कोणतं चित्र आहे रे? झुरळ। मग चित्राखालचा शब्द बघा आणि तो शब्द पाहून त्याचा जो उकार आहे
पहिल्या अक्षराला दिलेला झला तो उकार स्पष्ट असा काढायचा आहे, गिरवायचा आहे आणि तो शब्द वाचायचा आहे. झुरळ. पुढे पहा लिंबू. कोणतं चित्र आहे? लिंबू. चित्र पहा, चित्राखालचा शब्द पहा आणि त्या शब्दामध्ये जो उकार आहे तो उकार गिरवायचा आणि शब्द परत वाचायचा. पहा ल पहिले वेलांटी ली अनुस्वार आहे. लिंबू ब, त्याला उकार आपण द्यायचा आहे, त्याचा बू होईल. पहा लिंबू, लिंबू. पुढे पहा शेवटचं चित्र पहा. कोणतं चित्र आहे? लसणाचं. चित्र पाहायचं आहे, खाली शब्द पाहायचा आहे. ल स ला उकार द्यायचा आहे, तो गिरवायचा आहे उकार. लसूण. अशा प्रकारे तुम्ही तो शब्द पाहायचा आहे, गिरवायचा आहे आणि तो शब्द परत एकदा वाचून वहीमध्ये लिहायचे आहेत. अशा प्रकारे हे सर्व झालेले शब्द वहीत लिहायचे आहेत आणि आपल्या पालकांना दाखवायचे आहेत. धन्यवाद.